नमस्कार मित्रांनो, मी किशोर चौधरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। आज 2 ऑगस्ट 2026। पहिले तर माझ्या यूट्यूबच्या परिवाराला मित्रदिनाच्या हार्दिक शुभेच्छा। बोलल्याप्रमाणे आपण करतोच, दाखवतो आणि सांगतो। आपण 2 दिवस पाणी उघडल्यानंतर आज वापस आपण जी भेंडी लागवड करतोय, सकाळचे 9:15 झालेले, शेतात पोहोचलोय आपण। आपल्या टोकन यंत्राने आपण भेंडीची टोकन करतोय। मधल्या जागेमध्ये आपण दोन्ही साईडला टोकन यंत्राने 2-2, 3-3 बिया 9-9 इंचावर टाकतोय। म्हणजे काही पपई खरंच छोटी आहे, तर काही भरपूर मोठी आहे। काही मोसंबी खरंच सुंदर आहे, तर काही मोसंबी छोटी आहे। सांगायचं उद्दिष्ट म्हणजे पाची बोटं आपले सारखे नसतात आणि या पद्धतीने आपण जर आपला आत्मविश्वास मोठा ठेवला का हा प्रयोग पण करून पाहू, मिळालं तर अतिउत्तम, नाहीच मिळालं तर अनुभव तर मिळेलच। मला उत्पन्न आलं तर नक्कीच मी तुम्हाला सांगेल करा, आणि येत नसेल तर मी माझा खर्च झाल्यानंतरही सांगेल का प्रत्येक शेतकऱ्याने असा प्रयोग करू नये। आपण ज्या पद्धतीने कामं करतोय हेच आपण आपल्या शेतांमध्ये, आज आपण प्लॉट नंबर 1 मध्ये, या प्लॉट नंबर 1 मध्ये पपई काही छोटी काही मोठी आहेच। काही झाडं आपण मोसंबीचे लावले, ते आता सेट व्हायला लागले। अजून आज शेतामध्ये फिरल्यानंतर लक्षात आलं का अजून काही झाडं 50, 100, 200 झाडं आपल्याला लागतीलच। आणि आपण त्या पद्धतीनेच सकाळी 9 वाजेशी आपल्या शेतात येऊन जातो आणि आपले कामं कसे चालतायत तेच आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो। आता हे टोकन यंत्राने इकडे कुठे 3 बिया, कुठे 4 बिया, कुठे 2 बिया हे अशा पडतायत। 9-9 इंचावर आपण दाते ठेवलेले आहेत। आता हे तुम्हाला दिसत असेल, इकडे हा एक दाता कोरडा आहे, हा एक दाता कोरडा येईल आता, आणि याच्या पुढच्या दात्यामध्ये हे दाणे येतील। टोकन यंत्राचं गणित जर पाहिलं, ज्या पद्धतीने आपण काम अपेक्षा करतो, कारण की या जमिनीला आपण छेडछाड करत नाही। टिलर, नांगरटी, रोटर, बैलजोडीचं काम आपण करतच नाही। त्यामुळेच आपण हे टोकन यंत्र मागवलं का जेणेकरून आपल्याला ज्या पद्धतीने बियाणं इथं टाकायचं आहे ते आपल्याला योग्य मापामध्ये टाकता येईल, आणि नक्कीच काही ना काही देऊनच जाणार आहेत। आपण इथं टरबुजांचाही प्रयोग केलेला आहे। टरबुजांचे वेल बऱ्याच ठिकाणी चांगले आहेत। 3 दिवस सतत पाऊस झाला, त्याच्यामध्ये थोडेसे त्यांच्या रोगराई दिसते पण आहे। स्प्रे चालू केला आहे आपण। पण सांगायचं तात्पर्य म्हणजे मी हे प्रयोग करतोय, माझी आवड आहे। जर मिळालं तर नक्कीच सर्व शेतकऱ्यांचा फायदा होईल। कालच्या व्हिडिओला इतका भरभरून प्रतिसाद मिळाला, आणि खरंच माझा यूट्यूब परिवार आवर्जून आपले व्हिडिओ पाहतो, खूप छान सुझाव देतो। मी त्या प्रत्येक ज्यांनी कॉमेंट्स केले, ज्यांनी व्हिडिओ पाहिले, त्यांचे मनपूर्वक आभार मानेन। त्यांनी खूप छान छान सजेशन दिल्या, आपण त्या पद्धतीनेच त्यांचेही सांगितल्या मार्गदर्शनाप्रमाणे आपण नक्कीच फॉलो करू। आजच्या या शेतामध्ये सकाळी 9 वाजता पोहोचल्यानंतर ग्रीनरी पाहिली ना, तब्येत नक्कीच खुश होते। मोसंबीची ग्रोथ पाहिली, मी परत सांगेल काही झाडं आपले खरंच सुंदर आहे, तर आता हे छोटं आहे, पाची बोटं आपले सारखे नाही आहेत। आपल्याला वापस तुम्हाला या साईडला घेऊन जातो, जेणेकरून आज टोकन यंत्राने आपण भेंडी लागवड करतोय। जमिनीत बऱ्याच ठिकाणी कुठे कुठे गारा पण झालेला आहे, मशीन थांबून जातं आपलं, पण आपण म्हटलं आताच टाकून दिलं तो त्याचं उगवायची क्षमता सुरू होऊन जाईल। गारा लागतोय त्यांना। आपली हलकी जमीन असल्यामुळे ना, विशेष पावसाचा गारा होणार म्हणजे वापसा कंडिशन लवकर येते। आणि आता या झाडांना इकडे मी दाखवायला आहे, पपई लागलेली आहे, नक्कीच काही ना काही देऊन जाईल। मी कॅमेरामॅनला सांगेल का दाखवा। प्लॉट नंबर 1 मध्ये आपण या साईडचंही झाड मी दाखवायला आहे। खूप काही विशेष आपण मेहनत करत नाहीये। आता हे एक झाड चांगलं आहे ते मी दाखवतोय, पण याच्यासोबत माझं कामही आहे। हे झाडावर व्हायरस आलेला आहे। मी मागे सांगितलं, मी जास्त काही पैसे याच्यामध्ये खर्च करणारही नाही।
आलं तर ठीक, नाही आलं सोडून देऊ आपण. आपलं मेन आजचा टॉपिक जो होता का आपण भेंडी लागवड करतोय आणि तीच आपल्याला दाखवायची आणि सांगायची आहे. आता हा इथं नळा पडलेला आहे, हे झाड अति हे चालत गेलं, नळा पडल्यामुळे ह्याची आज अवस्था खराब झाली आहे. म्हणजे हे जाईलच, तरी आपण प्रयत्न करतोय. थोड्या वेळाने याला वापस माती लावू आपण. टोकन यंत्र कसं चालतंय हे तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवायचं आणि सांगायचं होतं. दोन्ही साईडने आपण 9-9 इंचावर 2-2, 3-3, 4-4 दाणे भेंडीचे टोकन करून कसं उगवण होते हा पण व्हिडिओमध्ये मी दाखविलच नक्की. कशा पद्धतीने काम चालेल, कसं उत्पन्न येईल, हाच आपल्या या व्हिडिओमधून उद्दिष्ट आणि मोटिव्ह असतो. तरी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आज फ्रेंडशिप डे आहे, तरी माझ्या यूट्यूबच्या परिवाराला माझ्याकडनं भरपूर शुभेच्छा. एवढंच बोलतो, आज इथंच थांबू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.